हे का नाही करत? त्याचं रिझन काय? कारण की 800चे जे काही रिवाइजेस आहेत ते कनेक्ट मध्येच चांगले आहे. ते कनेक्ट मध्येच चांगले आहे, त्या कारण आपल्याला कनेक्ट मध्येच करणे. हा 2-3 वेळा होता का असं? आता एकदाच झालं आता 2-3 वेळा. ठीक आहे. सो बघा, आपण काय केलं परत एकदा सांगतो मी. पूर्ण जे व्ह्यू आहे आपल्याला टोटल व्ह्यू पाहायचा आहे. तर आपण डिस्प्ले होल स्ट्रक्चर मध्ये पहिले चाललं तर डिस्प्ले होल स्ट्रक्चर हे आपण बनवलेलं आहे. म्हणजे आपणच मला वाटते हे जॉमेट्री दोघींपैकी कोणतरी केलेली आहे. हा, तू केलेली आहे. जॉमेट्री बनवली होती. कॅड फाईल तुम्ही पूर्णच्या पूर्ण बनवलेली आहे. ठीक आहे. तर जॉमेट्री बनवून आपण काय केलं होतं की जॉमेट्री बनवली होती, त्याच्यावरचे लोडिंग्स आपण लावायचे राहिलेले होते. तर जॉमेट्री आपल्याला जसं आपण कॅड मध्ये बनवतो डायरेक्टली कॅडचा आपण डायरेक्टली इम्पोर्ट करू शकतो. तशाच प्रकारे आपल्याला बनवायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की आपण जेव्हा जॉमेट्री बनवतो तेव्हा याचे मेंबरचा नंबर वेगळा राहतो आणि याच्या मेंबरचा नंबर वेगळा राहतो. तर सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे की रिनंबरिंग. सगळ्यात पहिलं आपल्याला काय बघायचं आहे? रिनंबरिंग. जसं आता तुम्ही बघाल की मला लोडिंग इकडे लावायची आहे, तर मला मॅन्युअली लोडिंग म्हणजे विंड लोड लावा लागेल. पहिले इकडे मॅन्युअली विंड लोड लावा लागेल, मग तिकडे मॅन्युअली विंड लोड लावा लागेल. तर ते करण्यापेक्षा जर माझा जर रिनंबरिंग जर राहिला तर मी आरामात लावू शकेल. जसं काय आता इथे तुम्ही बघाल तर इथे काय दिसत आहे? मेंबरचा नंबर 101 चा म्हणजे 1001 चा दिसत आहे. 1001, 1002, 1003, तो 2-3 वेळा बंद झाला म्हणून तो काही चालू नाही होणार. अरे मदत एवढं चांगलं झालं ना, आता काय झालंय? सो बघा, म्हणजे इकडले जे काही नंबर्स आहे तुम्हाला किती दिसत आहे? ते 1001, 1000 पासून दिसत आहे इथपर्यंत 1006 पर्यंत. म्हणजे 6 कॉलम आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. आणि इकडले कॉलम जे काय आहे हे 2006 म्हणजे 2001 पासून 2006 असे रिनंबर केलेले गेलेले आहे. ठीक आहे. रिनंबर केलेले गेलेले आहे. त्याच्यानंतर इकडे जे कॉलम आहे ते 4 आणि 6 म्हणजे 1, 2, 3, 4, 6 असं पण त्याचे राहू दिलेले आहे. त्याच्याशी काही घेणं नाही, कारण की ते विंड कॉलम आहे, तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आपल्याला इकडे सेक्शन मध्ये इकडे अलग विंड लागते लेफ्ट साईडला आणि राईट साईडला अलग लागते. सो त्या कारण ते दोन्ही अलग अलग पाहिजे आपल्याला. ओके. त्याच्यानंतर मग जेव्हा आपण पर्लिन्स पाहतो, पर्लिन्सवर पण लोड्स आपल्याला लागतात. व्हर्टिकल लोडिंग, राफ्टर लोडिंग म्हणतो आपण त्याला. राफ्टर आणि कॉलम असे दोन आहे ना. तर राफ्टरला पण इकडले जे काही राफ्टर्स आहे आपले म्हणजे पर्लिन्स आहे, तर त्या पर्लिन्सला जर तुम्ही नंबर बघाल रिनंबरिंग, तर काय केलं गेलेलं आहे? 3036. ठीक आहे. ते कुठपर्यंत आलेलं आहे? तुमचं इथपर्यंत आलेलं आहे 3061. इकडे तुम्ही बघाल तर इकडे सरसर तुमचं काय आलेलं आहे? 4000 आलेलं आहे. सरसर 4000 अँड समथिंग आलेलं आहे. एक मिनिट. सो इकडे जर तुम्ही बघाल तर इकडे सगळे राफ्टर्स तुम्हाला काय दिसतात? 4000चे दिसतात. 4000 लावले, कारण की इकडे सेक्शन वेगळं, इकडे सेक्शन वेगळं, म्हणजे दोन्हीकडे जे आहे ते वेगळे वेगळे. आता रिनंबरिंग कुठून करतात? त्यासाठी सिलेक्ट कसं करतात? सिलेक्ट इथनं आहे. सिलेक्ट आपल्याला अलॉंग द वाय जर आपण केलं तर पूर्ण वाय वाले सिलेक्ट झाले. मग त्याच्यानंतर व्ह्यू मध्ये जावं लागतं आणि व्ह्यू मध्ये सिलेक्टेड ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करावं लागते. सिलेक्टेड ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर मग आपण जर असा फ्रंट व्ह्यू वगैरे जर आपण पाहिला तर असे व्ह्यूज आहे सगळे. तर आपल्याला फक्त ना फक्त आता कॉलमच पाहायचे आहे, तर आपण फक्त कॉलमला अल्टर व्ही करून इथे होत नाही, परत आपल्याला सिलेक्ट ऑब्जेक्ट ओनली करून आपल्याला बघावं लागते. तर फक्त सिलेक्ट कॉलम दिसतात तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यामध्ये हेही मेंबर्स आलेले आहे. तर हेही मेंबर्स आपल्याला जर आपण बघितले तर हे 750 वगैरे दिसत आहे, इथे 1000 नाही दिसत आहे आपल्याला. तर आपल्याला ते मेंबर्स नाही पाहिजे, म्हणजे हे वाले मेंबर्स नाही पाहिजे. आपल्याला फक्त काय पाहिजे? कॉलम मेंबर पाहिजे.
आपला जो कॉलम मेंबर आहे तो पाहिजे आपल्याला. तर तो जर मेंबर आपल्याला कॉलम मेंबर जर पाहिजे आहे आपल्याला, तर आपल्याला हे मेंबर्स डिसिलेक्ट करावं लागेल. फक्त कोणते मेंबर सिलेक्ट करावं लागेल आपल्याला? कॉलमचे. तर टॉप व्ह्यू आपण बघता येईल आपल्याला, आणि टॉप व्ह्यू मधून आपल्याला हे फक्त ना फक्त कॉलम्स आपले सिलेक्ट करता येईल. आणि मग त्याला रिनंबरिंग करता येईल. तर हे नाहीच आहे. पूर्ण फक्त कॉलम सिलेक्ट झालेले आहे. खूप बारीक वर्क आहे हे ऍक्च्युअली. परत सिलेक्ट ऑब्जेक्ट ओनली केलं तर हे एवढं आलेलं आहे. तेच आपण साधं स्टार्ट मध्ये फटाफट करून टाकलं असतं. अल्टर बीबी काम नाही करत. शॉर्टकट्स अर्धे बंद झालेले आहे. ठीक आहे. तर सगळं हे वरतून राहणार आहे. हे यूज करायला तुम्हाला आणि तुम्हाला म्हणजे हँडी व्हायला भरपूर वेळ लागते, कारण की मला जवळपास 6 ते 7 महिने लागले. ठीक आहे. मी डेली यूज करून म्हणजे नियर अबाउटली डेली यूज राहते याच्यावर. ते स्टॅड कनेक्टिव्ह वापरतो ना, स्टॅडी वापरतो, पण तरी पण वेळ लागते म्हणजे समजायला. आता पूर्णच इकडेच दिलेलं आहे. पूर्णचे पूर्ण ह्या इकडला पार्ट आहे आणि हा पार्ट आहे. इकडे काही जास्त पाहायची गरजच नाही. ठीक आहे. सो आता रिनंबरिंग करायचं आहे तुम्हाला, तर जॉमेट्रीमध्ये जावं लागतं त्यासाठी. म्हणजे सपोज आता याला रिनंबरिंग कुठून केलेलं आहे, तर सिलेक्ट करून सरळ आपल्याला कुठे जायचं आहे? जॉमेट्रीमध्ये जायचं. तर जॉमेट्रीमध्ये जाऊन तुम्हाला रिनंबर दिसताय का इथे? बघा जॉमेट्रीमध्ये कुठे दिसताय? रिनंबरिंग नोड दिसताय. नोड्स करायचं आहे का? नाही. काय दिलेलं आहे? रिनंबर सॉलिड्स. करेक्ट. तर हे बीम्सला आपण डायरेक्टली रिनंबर इथनं करू शकतो. ठीक आहे. तर तसंच जसं इथे आता रिनंबरिंग केलेलं आहे, तसंच आपल्याला आपले जे हा जो आहे याच्यामध्ये आपल्याला रिनंबरिंग करणे आहे. तर आता विंड कुठून कशी लागेल तेही आपल्याला बघणे आहे. ठीक आहे. आता इनी काय केलेला? एक्सला लावलेला आहे. आता विंड ऍक्च्युअली ही अशी लागेल आणि अशी लागेल. ठीक आहे. तुम्ही जे मॉडेल बनवलं आहे, तर मेन कॉलम तुझे कोणते झाले? इकडले मेन कॉलम झाले हे, आणि हे मेन कॉलम झाले. पण तुझी जे कैची आलेली आहे ती कैची अशी आलेली आहे. ओके. आणि तुझ्या पर्लिनवर जे राफ्टरवर लागणार आहे ते राफ्टरवरचं लोड हे लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे कोणतं आहे? आता टिपेश्वरचं शॉप पाहतोय आपण, एक छोटा प्रोजेक्ट पाहतोय. तर इथे पण आपल्याला रिनंबरिंग करणे आहे. तर हा साधा स्टार्ट आहे तुमचा. साध्या स्टार्ट मध्ये पण तुम्हाला जेव्हा आता सिलेक्ट करायचं आहे, तर सिलेक्ट वाय आपण केलं, अल्टर व्हीव्ही केलं. आता हे मधातले जर तुम्ही काढून टाकले, हे कॉलम्स आहे तुमचे. तर हे सेंटरचे कॉलम आहे, हे इकडले कॉलम आहे, म्हणजे लास्टचे कॉलम आहे. आता इथे मला लेफ्ट आणि राईटला विंड लावायचा आहे. ओके. तर मला काय करावं लागेल? मला लेफ्टचे कॉलम, मला इकडून इकडले लेफ्टचे कॉलम पकडावं लागेल आणि इकडून इकडे राईटचे कॉलम पकडावं लागेल. तर मला रिनंबरिंग इथे पण, जसं तिथे जॉमेट्रीमध्ये रिनंबरिंग होतं तसंच मला रिनंबरिंग इथे पण करावं लागेल. रिनंबरिंग करणे हा एकदम बढिया चॉईस आहे. का बरं? कारण की आपल्याला माहिती पडते आपण फ्लोअर वाईज पण रिनंबर करू शकतो. मागे मला वाटतं मी तुला सांगितलं होतं की 6वा फ्लोअर आहे तर 600 वाला ठेवायचा, 7वा फ्लोअर आहे तर 700 वाला ठेवायचा रिनंबर. म्हणजे रिनंबर केलं म्हणजे आपल्याला माहिती पडतंय की 700 वा नंबरचा कॉलम म्हणजे किंवा मेंबर फेल आहे तर तो 7व्या फ्लोअरचा फेल आहे, किंवा 7000 वाला फेल आहे तर तो 700 वाला म्हणजे 7व्या फ्लोअरचा फेल आहे. तर तसं आपल्याला माहिती पडतं, म्हणजे जसं रिझल्ट मध्ये आपण पाहिलं तर. ठीक आहे. तसा म्हणजे प्रत्येक वेळेस आपण पूर्णच्या पूर्ण मेंबरचा चेक नाही करू शकत. तर मग अनालिसिस करून कोणते फेल आहे डायरेक्टली आपण रिझल्ट मधून चेक केले तर ते आपल्याला माहिती पडतात. तर सपोज आता मी एवढ्या याला सिलेक्ट करतो आणि इकडल्या याला मी जसं तिथे 1000 होते तसंच मी इथे 1000 वाला जर हे दिले तर मला सोपं पडेल. पण इथे काय माझे हे मेंबर्स कोणते आहे माझे? दीज आर द आरसीसी कॉलम्स. कोणते मेंबर्स आहे? आरसीसी कॉलम्स. तर मला आरसीसी कॉलमला पण रिनंबरिंग करता येत, नाही करता येत असं नाहीये, कारण की विंड त्याच्यावर पण लागणार आहे ना, आरसीसी वर पण लागणार आहे. सो दॅट्स वाय मी लेफ्टच्या याला सिलेक्ट करून जॉमेट्रीमध्ये जाऊन रिनंबर मेंबर डायरेक्ट आहे. इथे नोड आणि मेंबर असं आहे, तिथे काय होतं? नोड आणि सॉलिड. तर इथे आपल्याला मेंबरला करायचं. तर मेंबरला आपण करू. तर मेंबरला आपण रिनंबर केलेला आहे. तर असेंडिंग इन ऑर्डर
वाय कॉर्डिनेट्स मध्ये पाहिजे, असेंडिंग इन ऑर्डर मध्ये पाहिजे आणि आपल्याला कशामध्ये पाहिजे 1001 पासून पाहिजे. ओके, झाला री नंबर. आता इकडे वेगळा नंबर आहे बघा 25 वगैरे. इकडले कॉलम्स आपण कशामध्ये करू री नंबर. ते तिथून पण सॉलिड्स मधनं पण आपण करू शकतो. ओके, 2000 मध्ये करू शकतो. एकोणतीस वगैरे होतात 2012. ओके, झाले री नंबर. री नंबर झाल्यानंतर आता मला वरचे जे मेंबर्स आहे म्हणजे जे पर्लिन्स लावलेले आहे मी, दीज आर द अवर राफ्टर्स. तर त्या राफ्टरला पण मला री नंबर करणे लेफ्ट आणि राईट साठी. ओके, सो ते मी 3000 वाले इकडले करून टाकेल, 4000 वाले इकडले करून टाकेल. तर ते मी कसे करील. झाले सिलेक्ट. अल्टर व्ही इथून करू शकतो, तिथे नाही करू शकत. ठीक आहे, हे तिथे याच्यामध्ये करून दाखवू का स्टार्ट कनेक्ट मध्ये, कारण की री नंबर तुम्ही याच्यामध्ये तर बघितला आता. ठीक आहे, स्टार्ट कनेक्ट मध्ये करू. एक मिनिट, पहिले त्याला बंद करावं लागतं आपल्याला. री नंबर केल्यानंतर जसं टिपेश्वर शॉप चालू होतं आपला शॉप, याला याच्यामध्ये ओपन करावं लागतं आपल्याला कनेक्टमध्ये. कनेक्टला ओपन व्हायला वेळ लागते, त्याला स्पेसिफिकेशन पण जास्त लागते कारण की त्याचे लोडिंग जास्त म्हणजे हे लागते. जसं की तुम्हाला ईटॅब मध्ये पण भरपूर वेळ लागेल, तसंच याच्यामध्ये कनेक्टमध्ये पण भरपूर वेळ लागेल. सगळ्यात छोट्यात छोटा सॉफ्टवेअर म्हटलं तर स्टॅट प्रो साधावाला आहे V8, जो कोणत्याही पीसी मध्ये इन्स्टॉल होऊन जाईल आणि रन होऊन जाईल. मग हे जे आहे याचे म्हणजे थोडे स्पेसिफिकेशन जास्त पाहिजे आणि हँग भरपूर होतो. कमीत कमी i3 आणि कमीत कमी 4GB रॅम, नाही सॉरी 4GB ग्राफिक्स कार्ड, 8GB रॅम हा लागते. आणि मला वाटते हा सगळ्यांच्याच याच्यामध्ये आहे आता सध्या तरी. मगाशी जसं सिलेक्शन केलं होतं कंट्रोल दाबून तसं सिलेक्शन करतोय मी. इथे व्ह्यू मध्ये जाऊन सिलेक्ट ऑब्जेक्ट करावं लागतं. तर लेफ्ट वाले जे काही आपले हे आहे, एक मिनिट परत तिथेच जायचं आपण. लेफ्ट वाले जे काही आहे त्याला सिलेक्ट केलं, त्याला रिनंबर करायचा. रिनंबर कशामध्ये जाऊन करायचं आहे, जॉमेट्री मध्ये जाऊन सॉलिड्स मध्ये जाऊन एक मिनिट इतना गाना होता है. बीम टूल्स, रिनंबर बीम्स. बघा इथे जॉमेट्री मध्ये आपण गेलो, रिनंबर मध्ये गेलो, तर सॉलिड्स म्हणजे ते प्लेट्स आहे, प्लेट्सला रिनंबर करणं. इथे जसं बीम सिलेक्ट झालेला आहे तर बीम टूल वेगळा आलेला आहे, तर त्या बीम टूल मध्ये जाऊन रिनंबर बीम. ओके, रिनंबर बीम्स मध्ये आता आपल्याला 3000 करायचं होतं, 3001. आता हे एक्सच्या अकॉर्डिंगली आपण चालला जाऊ, तर 7 बीम वेगळे वेगळे झाले. ठीक आहे, असे रिनंबर झाले. रिनंबर झाल्यानंतर मग परत व्ह्यू मध्ये, टॉप व्ह्यू मध्ये इकडले सिलेक्ट केले, परत बघितलं आपण इकडले सिलेक्ट झाले. आता हे परत बीम मध्ये रिनंबर मध्ये 4001. ठीक आहे, हॉरिझॉन्टल मेंबर एक्स नी ठेवायचा म्हणजे माहिती पडते की रिनंबर कोणते कोणते आहेत. इकडले आता रिनंबर कोणते आहे तुमचे, सगळे 4000.
ठीक आहे. तर आता हे झाले 3000 4000. हा सगळ्यात पहिला पडाव आपला संपलेला आहे इथे, म्हणजे आपण रिनंबर करून टाकले. इथे जर तुम्ही बघाल तर इथे 1000 वाले आहे, आता थोड्या आधी आपण बघितलेले आहे. आणि तिकडे जे होते ते कोणते होते, 4000 वाले होते. तर आता आपल्याला काय लावायचं आहे, आता आपल्याला लोडिंग लावायचं. जसं आपण लोडिंग स्टार्टमध्ये साध्या स्टार्टमध्ये लावतो, सेम टाईपचं लोडिंग आपल्याला इथे दिलं आहे. म्हणजे हे जे टेबल आपल्याला इथे दिले आहे या याच्यामध्ये टेबल आपल्याला जो इकडे दिलेला आहे जनरल आणि लोडिंग वगैरे, ते सेम आपल्याला जनरल न करता इकडे डायरेक्ट लोडिंग दिलेलं आहे. हे जे दिलं आहे पोस्ट प्रोसेसिंग वगैरे, हा टेबल आपल्याला इकडे दिलेला आहे. पोस्ट प्रोसेसिंग करायचं इथून आहे, मग फक्त तेवढंच घुमवलं आहे त्यांनी, बाकी काही नाही केलेलं आहे. आणि शॉर्टकट्स काढून टाकले. कंट्रोल व्ही आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला काय कशामध्ये जायचं आहे, सिस्मिक डेफिनेशन. सेम जसं आपण आरसीसी मध्ये सिस्मिक डेफिनेशन लावतो तसंच आपल्याला इथे पण सिस्मिक डेफिनेशन लावणे आहे. ओके. पण अजून एक आपला येते की आपल्याला जे बिल्डिंग आहे ते बिल्डिंग सिस्मिक साठी, म्हणजे आपल्याला आरसी बिल्डिंग नाही येणार. ही कोणती बिल्डिंग येणार, स्टील बिल्डिंग येणार, मिक्स बिल्डिंग येणार. कारण की खाली कॉन्क्रीटचे कॉलम आहे आणि वरती शेड आहे. तर ते कोणत्या याच्यामध्ये येते ते आपल्याला सगळ्यात पहिले बघावं लागेल आयएस कोडमध्ये. मग ते आपण बघू आणि मी तुम्हाला सांगतो ते कोणतं घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले सिस्मिक पॅरामीटर. आता 2016चा हिचा क्वेश्चन होता सकाळचा, 2002च का बरं घेतो. आयएस कोड 2002 हा जुन्या आयएस कोड मध्ये आहे आपला, म्हणजे जुन्या स्टँडर्ड मध्ये. 2016 1893 हा नवीन आयएस कोड मध्ये आहे. तर 1893 2016 हा नवीन आयएस कोड मध्ये. इथे तुम्ही जनरेट मध्ये पण डायरेक्टली जाऊ शकता. जनरेट मध्ये गेले, झोन्स मध्ये गेले, सरळ झोन 3 मध्ये गेले. झोन 3 मध्ये गेल्यानंतर इथे बघा, इथे तुम्हाला माहिती पडत आहे की रिस्पॉन्स रिडक्शन फॅक्टर आर ची व्हॅल्यू कोणती घ्यायची ती माहिती डायरेक्टली इथेच दिसत आहे आपल्याला. तर आपली कोणती बिल्डिंग आहे, स्टील बिल्डिंग आहे. हे दिसत आहे का तुम्हाला, सगळ्यात पहिले सांगा. दिसतंय. काय, मला तर काळी कचरा दिसत आहे. तेच. झूम कसं करता येईल त्याच्यासाठी एक मिनिट हो सकता है, झूम भी हो सकता है, नहीं हो सकता ऐसे नहीं. चालतंय ना, काय प्रॉब्लेम. गॉट इट. अरे तो मग झूम आउट करो ना आपण. हा, तो ये तो अभी देख लो, ठीक आहे. तर इथे काय काय दिसतंय तुम्हाला. इथे सगळ्यात पहिले तुम्हाला आरसी बिल्डिंग दिसतंय, ऑर्डिनरी फ्रेम. आरसी बिल्डिंग स्पेशल. ऑर्डिनरी फ्रेम जर घेतला तर 3 येते, स्पेशल जर घेतलं तर 5 येते. आपण नेहमी स्पेशल घेतो, हे लक्षात ठेवा. ऑर्डिनरी आपण नाही घेत, स्पेशल घेतो. कारण की आपण हुक्स वगैरे देतो, म्हणजे आपण जे काही रेन्फोर्समेंट देतो ते डक्टाईल डिटेलिंगचे बघून देतो. डक्टाईल डिटेलिंगचा कोड आहे 13920. तुम्ही म्हणाल हा 13920 कुठून आला बा. हा आयएस कोड आहे ऍक्च्युअली, आयएस 13920 2016 डक्टाईल डिटेलिंग, ठीक आहे. हा आयएस कोड आहे. तर 13920 मध्ये डिटेलिंग कशी करायची आहे ते दिलेलं आहे, ठीक आहे. पहिले होता 2002, आता झालाय 2016. जसाच 1893 आपण आता युज करतोय तसंच हे आहे. तर हे आयएस कोड्स तुम्हाला शिकणे गरजेचे आहे. तर याचे जे काही व्हिडिओज आहे ना ते एनपीटीएल वरनं तुम्ही पाहाच. सगळ्यात पहिले तर 456 शिकणे गरजेचं आहे. जे माझे 10 व्हिडिओज आहेत ते जर तुम्ही पूर्ण केले तर तुम्हाला 456 चे लिमिट स्टेटचे भरपूर सारे जे क्लॉजेस आहेत ते माहिती पडेल. जसं की त्यांनी काल पाहिलं आणि तो म्हणत होता की ऍस्पेक्टन्स क्रायटेरिया जो आहे तो 5% आहे म्हणून, तो कन्फ्युजन होतं त्याला, ते मग दूर झाला. 5% पेक्षा जास्त रिझल्ट खराब यायला नको. 40 M40चा आपण जेव्हा कॉन्क्रीट करतो तर 44 MPa वरतीच आपले सगळे राहिले पाहिजे. पण 44 MPa वरती म्हणजे 44 MPa प्लस जास्तीत जास्त किती जाईल ते 15% प्लस मायनस. तर मायनस नको, प्लसच. 15% प्लस 45 इंटू 15% जर आपण पकडले तर ते 53 पर्यंत येते. 53च्या वरती पण नको स्ट्रेंथ. वरती राहिली तर चांगलीच आहे, पण खाली तर बिलकुलच नको. पण वरती राहिली तर काय होईल, सिमेंट कंटेंट जास्त आहे. सिमेंट कंटेंट पण वाचवायचं आहे, जेवढी गरज आहे तेवढ्याच याच्यासाठी पाहिजे. आणि 44 MPa खाली जर आपली स्ट्रेंथ आलेली आहे तर आपल्याला ते चालणार नाही, ठीक आहे. तर त्यासाठी जसं सिमेंट कंटेंट वाढेल तसं स्ट्रेंथ वाढत जाईल, मल्टिपल होत जाईल, ठीक आहे.
सो आता इथे आपल्याला कोणते घ्यायचं आहे, आरसीसी घ्यायचं आहे का. आरसी म्हणजेच रेनफोर्स कॉन्क्रीट. रेनफोर्स कॉन्क्रीट आहे का, मिक्स बिल्डिंग आहे. रेनफोर्स कॉन्क्रीट विथ स्टील आहे. स्टील बिल्डिंग ऑफ आरसीसी मोमेंट रेजिस्टन्स फ्रेम. स्टील बिल्डिंग ऑफ आरसीसी मोमेंट रेजिस्टन्स फ्रेम. बिल्डिंग विथ ऑर्डिनरी ब्रेस्ट फ्रेम. ठीक आहे. बिल्डिंग विथ स्पेशल ब्रेस्ट. बिल्डिंग विथ स्पेशल ब्रेस्ट फ्रेम. बिल्डिंग विथ मॅसनरी. बिल्डिंग मॅसनरी हॉरिझॉन्टल रेन्फोर्समेंट. रेन्फोर्स मॅसनरी. कन्फाईन मॅसनरी. कन्फाईन मॅसनरी इज नथिंग बट मायबर्न कन्स्ट्रक्शन. म्हणजे पूर्ण बिल्डिंगच पूर्णच्या पूर्ण कशाची राहील, कॉन्क्रीटची राहील. दॅट इज मायबर्न कन्स्ट्रक्शन. मायबर्न हे राहते म्हणजे काय म्हणते, फ्रेमवर्क राहते. म्हणजे सरळ फ्रेमवर्क लावतो आपण डायरेक्टली टाकतो. 11 दिवसात एक स्लॅब किंवा 10 दिवसात एक स्लॅब आपल्याला भेटते. 5,000 स्क्वेअर फीटचा, 10,000 स्क्वेअर फीटचा. डायरेक्टली आपण काय करतो, डायरेक्ट काही विटाची जोडाई नाही करत, काही नाही करत. सरळ पहिले शटरिंग राहते आणि सगळीकडे कॉन्क्रीट भरून देतो. 11 दिवसात एक स्लॅब म्हणजेच तुमची पूर्ण 18 ते 20 फ्लोअरची जी काही बिल्डिंग आहे ती आपल्याला एका वर्षाच्या आतमध्ये पूर्ण भेटून जाते. ठीक आहे. त्यासाठी आपण ही यूज करतो. त्याच्यानंतर बिल्डिंग विथ ऑर्डिनरी रेन्फोर्स. बिल्डिंग विथ डक्टाईल आरसी. बिल्डिंग विथ ऑर्डिनरी. आता इथे तुम्हाला स्टील कुठे दिसतं, स्टील बिल्डिंग मोमेंट रेजिस्टन्स फ्रेम. स्टील बिल्डिंग ऑर्डिनरी. स्टील बिल्डिंग हे पण मिक्स दिसत आहे का आपला, तर कॉन्क्रीट पण आहे. अलग अलग घ्यावं लागेल. हा काय म्हटलं, 4 घेतलेला आहे. ठीक आहे. तर आता हा 4 कुठून आलेला आहे, नाही R4 आहे तो. हे गे रे बा, झूम आउट झूम इन करायचं काम कर. हे सांगतो, हे हे असं करावं लागेल त्याला, इकडं करावं लागेल. ठीक आहे. हा 1893. आपण हे 1893 बघू, मग खाऊ नंतर बघू, कारण की 1-1.5 तास चालते क्लास. माझं म्हणजे तेच बेकार आहे शिकवणं ऍक्च्युली. मी खूप जास्त डिटेल मध्ये सांगून देतो, झोप येऊन जाते म्हणून फुटांना. नाही येत आहे का खरंच झोप. हा बघा, रिस्पॉन्स रिडक्शन फॅक्टर हा 1893 आपला आहे. इसको आर ची व्हॅल्यू आर. हे झोन्स आहे, झोनचा टेबल आहे आपला. हा मी दिला होता, आपला भरपूर मोठा टेबल आहे आपल्याकडे. हा पूर्णच्या पूर्ण की झोन कोणते कोणते काय, महाराष्ट्राचा आणि इंडियाचा पण आहे. व्हर्नॅबिलिटी ऑफ इंडिया त्याच्यावरून काढलेलं आहे. इम्पॉर्टन्स फॅक्टर हा 1.2 घ्यायचा आहे आपल्याला. आणि जे काही आपली इम्पॉर्टन्स बिल्डिंग राहते, म्हणजे जसं की हे आय जो आपण घेतो ना, I1 टाकतो, तर आयचा साठी हा इम्पॉर्टन्स फॅक्टर आहे, टेबल नंबर 8. तर तुम्हाला बघा आय मध्ये काय काय घ्यायचं आहे, इम्पॉर्टन्स म्हणजे कोणत्या कोणत्या बिल्डिंगला घ्यायचं आहे, वाचा याच्यामध्ये. मेट्रो, बस स्टँड, ज्या काही तुमच्या गव्हर्नमेंट बिल्डिंग आहे त्या 1.5 घ्या. कम्युनिटी हॉल, ठीक आहे, फायर स्टेशन, पॉवर स्टेशन बिल्डिंग, फ्युएल स्टेशन, सगळे रेल्वे स्टेशन, सगळे जे कमर्शियल गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स आहे तिथे सगळे काय घ्यायचं आहे तुम्हाला, 1.5. त्याच्यानंतर 1.2 कुठे घ्यायचा आहे, रेसिडेन्शियल और कमर्शियल बिल्डिंग अदर दॅन लिस्टेड S1. ठीक आहे.
जिथे 200 पेक्षा जास्त पर्सन राहील, सरळ सरळ लक्षात ठेवायचं की जिथे G+4च्या वरच्या बिल्डिंग आहे, G+4च्या किंवा G+5च्या वरच्या बिल्डिंग आहे, एका फ्लोअरमध्ये म्हणजे एका फ्लॅटमध्ये किंवा 10 फ्लॅटच्या वरच्या फ्लॅट्स आहे, एका फ्लॅटमध्ये 4 जण आणि 4 जणांमध्ये जर आपण पकडलं तर 10 म्हणजे 40, 10 मध्ये 40, तर तसे जर 200 पकडले तर आणि 10 फ्लॅट आहे तर ते फक्त आणि फक्त 10 फ्लॅट एका विंग मध्ये, असे जर 4 विंग आहे तुमचे, 4 चौक 16, 120 आणि परत खाली खाली तुमचे दुकानं वगैरे आहे त्याच्या खाली, तर त्या बिल्डिंग्स मध्ये आपल्याला 1.2चा घ्यायचा. ठीक आहे. आणि अदर दॅन पब्लिक बिल्डिंग ज्या काय कमर्शियल बिल्डिंग आपल्या तिथे 1.2चा घेणे, जसं की हॉस्पिटल्समध्ये 1.2 घ्यायचं, जसं की आपल्याला याचं वणीचं 1.2 घेऊन आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं, आपण ते करून टाकलेलं आहे, पण त्यात 1.2 घ्यायला पाहिजे आपण. 1.2 करावं लागेल तिथे, 1.5 ची गरजच नाहीये. ठीक आहे. 1.5 ची गरज 1. हा पण 1.2 कमर्शियल इथे हॉस्पिटल दिलं आहे का? रेल्वे स्टेशन नाही, शॉपिंग मॉल आहे, सिनेमा आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल तर 100% यायलाच पाहिजे. ठीक आहे. कारण की हा मल्टिप्लाइडला होते आय SA/G इंटू I/R इंटू Z/2 हा फॉर्म्युला आहे एजचा. एज म्हणजे हॉरिझॉन्टल थ्रस्ट, जो काय हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन येते त्याचा फॉर्म्युला आहे. आता हे तुम्हाला सगळ्यात पहिले सांगावं लागेल की म्हणजे हे मी कुठून म्हणतो बा, काय आहे बा हे. हे बघा, नाही सोडा, काय म्हटलेलं आहे वाचा. स्पेक्ट्रम म्हणजे काय राहतं? अर्थक्वेक आल्यानंतर जो काही हॉरिझॉन्टल फोर्स लागतो त्या फोर्सला किंवा त्या ऍक्शनला आपण स्पेक्ट्रम असं म्हणतो सिस्मिक लँग्वेजमध्ये. ठीक आहे. तर त्याचा जो फोर्स आहे एच, हॉरिझॉन्टल फोर्स एच, त्याचा फॉर्म्युला आहे Z/2 इंटू SA/G इंटू I/R. म्हणजे I/R का बरं म्हणतो मी इंटू? कारण की R/I आहे तो, त्याला वरती घेऊन गेलं तर काय होऊन जाईल? I/R. ओके, म्हणजे आय काय मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे. आय जेवढा जास्त राहील तेवढा सिस्मिक फोर्स जास्त आहे, म्हणून त्याला 1.2 आता सुधारित करण्यात आलेलं, नाही तर पहिले 1.5 जो 2002च्या आयस कोड नुसार बरोबर होतं. ठीक आहे. आता आपलं होतं कशावर, आपला आर वर बोलणं चालू आहे का आर कोणता घ्यायचा स्टील बिल्डिंग साठी. इथे दिला रिस्पॉन्स रिडक्शन फॅक्टर आर पार्ट 1 टू पार्ट 5. हे खूप मोठं आहे, एका दिवसात समजण्यासारखं नाहीये, पण तरी पण मला म्हणजे एक फायनल याच्यामध्ये सांगायचं बा म्हणून सांगतोय. टेबल नंबर 9. टेबल नंबर 9 मध्ये काय लिहिलेलं आहे? रिस्पॉन्स रिडक्शन फॅक्टर आर. आताच आपण थोड्या वेळ आधी पाहिलेलं आहे स्टील बिल्डिंग. तर ब्रेस फ्रेम सिस्टम मध्ये आपल्याला ऑर्डिनरी बेस फ्रेम सिस्टम आपल्याला बघणे आहे. ऑर्डिनरी बेस फ्रेम सिस्टम जे की आपल्याला 4 आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण याला काय घेऊ, आपण 4 घेऊ आपण. ठीक आहे. आणि परत आपण SMRF पण जाऊ शकतो, पण हे RCC बिल्डिंग साठी 4. RCC ला पण 4 आहे. ठीक आहे. RCC बिल्डिंग ऑर्डिनरी प्लेस RCC वॉल SMRF मध्ये 4 आहे. म्हणजे हा रिस्पॉन्स रिडक्शन फॅक्टर आहे. रिडक्शन का बरं म्हटलंय? कारण की हा डिवाइड मध्ये I/R, R डिवाइड मध्ये. ठीक आहे. SA/G हा वेगळा फॅक्टर आहे इंटू I/R इंटू Z/2 इज इक्वल्स टू AH. तर हा रिडक्शन फॅक्टर आहे, म्हणजे खाली डिवाइड आहे म्हणून रिडक्शन फॅक्टर आहे.
तर म्हणून हा जेवढा जास्त राहील तेवढी व्हॅल्यू कमी येईल याची. तर म्हणून याला डिपेंड्स आहे, म्हणून आपल्याला इथे काय घेणे आहे, 4 घेणे. झोन 3 मध्ये. त्याच्यानंतर मग आपण स्टील बिल्डिंग आताच पाहिलं, सगळीकडेच 5 दिला का नाही. ब्रेस बिल्डिंग मध्ये, हा ब्रेस बिल्डिंग मध्ये घेणे आहे. कुठे आहे ब्रेस? ठीक आहे. आता इथे इम्पॉर्टन्स फॅक्टर 1.2. हे गव्हर्नमेंट बिल्डिंग आहे, तर इम्पॉर्टन्स बिल्डिंग म्हणूनच घेऊन घेऊ आपण, गव्हर्नमेंट आहे. पण ते शॉपच आहे, असं काही तिथे कोणी काही राहणार तर नाही आहे. दॅट्स वाय कमर्शियल, दॅट इज 1.2. हार्ड स्टार्ट आहे, हार्ड स्टार्टच आपण म्हणून सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे. आता इथे टाइप ऑफ स्ट्रक्चर कोणता आहे? मिक्स आहे, मिक्स आहे. आरसी स्टील कंपोजिट आहे, म्हणून आरसी स्टील कंपोजिट येईल तिथे. ठीक आहे. डॅम्पिंग रेशो 5% आहे, 0.05. डेप्थ ऑफ फुटिंग किती आहे? 1.5. टाइम पिरियड आपण काढलेला नाही आहे. टाइम पिरियड आपण काढू शकतो आणि तोही टाकू शकतो, पण सध्या काढायची गरज नाही आहे. डायरेक्टली जनरेट. टाइम पिरियडचाही वेगळा फॉर्म्युला आहे, ते काही तुम्हाला सांगत नाही मी सध्या. एक एक जाऊ आपण. ठीक आहे. झाला ऍड झाला. त्याच्यानंतर सल्फेट ऍड. ठीक आहे. आणि मग सगळे लोड्स, जे काही लोड्स लागेल आपण लावू. ठीक आहे. नाही, झूम आउट करू नका. आज जर तुम्ही इथे बघाल तर इथे आपण मेंबर लोड लावलेले आहे. जे काय मेंबरवर लागलेले आहे आपल्या पर्लिन्सवर, ते पर्लिन्सवरचे लोड लावलेले आहे, तर ते लावावं लागेल आपल्याला. तर पहिले पर्लिनवर लोड तर लावावं लागेल सगळ्यात पहिले, शिटिंगचे. तर हा शिटिंगचा लोड आहे 0.5चा युनिफॉर्म लोड. तर युनिफॉर्म लोड हा शिटिंगचा आपल्याला जसं आपण इथे लावलेला आहे, या याच्यामध्ये लावलेला आहे, तसं आपल्याला तिथेही लावायचं आहे होल स्ट्रक्चर. ओके. तसं आपल्याला कुठे लावा लागेल 0.25चा मेंबर लोड करून आपल्याला याच्यामध्ये लावावं लागेल. मेंबर लोड तुम्ही म्हणाल 0.25 राहते का, तर 0.25 आपण घेऊन देऊ. कशासाठी? शिटिंगसाठी. 0.15 पण घेऊ शकता. जे मुलं आले होते परवा, म्हणजे लास्ट याच्यामध्ये, त्यांनी 0.15 घेतला होता शिटिंगसाठी. तर तुम्ही 0.25 मोठी शिटिंगचा पण लोड तुम्ही घेऊ शकता. तो कुठून दिला होता? IS कोड 875 पार्ट 2 मधनं दिलेला. 875 पार्ट 2. हां, 0.25 मी घेतला, ऍड केल्यानंतर मला कुठे कुठे लावायचं, मी असाइन टू व्ह्यू पण करू शकतो, मी कर्सर टू असाइन पण करू शकतो. कर्सर टू असाइन केलं तर मला असं प्रत्येक लावत जावं लागेल. तसं पण मी करू शकतो. याच्यावर शिटिंग लागणार आहे तुमची. टेबल नंबर 1 मध्ये आहे, हा पार्ट 2च्या टेबल नंबर 1 मध्ये लागला, सगळीकडे लागला. आता हे झालं. त्याच्यानंतर मग काय करणे आहे की आपल्याला सरळ लोडिंग्स घेणे. तर मी लोडिंग्स आणि लोड कॉम्बिनेशन डायरेक्टली कॉपी पेस्ट करतो. ठीक आहे. सो मी तुम्हाला एक दाखवून देतो, म्हणजे याचे लोड कॉम्बिनेशन वेगळे आहे. इथे जे आपण स्टॅड एडिटर आहे ते युटिलिटीमध्ये स्टॅड एडिटर आहे, ते पण लिहून ठेवून द्याल. कुठे आहे स्टॅड एडिटर? युटिलिटीमध्ये. हा, युटिलिटीमध्ये खाली डायरेक्टली ते आलेलं राहते.
हे लोडिंग्स आहेत. इथनं लोडिंग्सपासनं लोड कॉम्बिनेशन्स पूर्ण कॉपी पेस्ट करतो मी, म्हणजे टोटल राहील ते. नाही मी सांगतो तुम्हाला, मी डिलीट करतो पहिले ते, नंतर मग आपण करू. एक मिनिट. आता आपलं हे स्टार्ट एडिटर चालू राहिलं तर बाकी काही ओपन होत नाही, पण या याच्यामध्ये असं आहे की तसं काहीच नाही होत, म्हणजे आपण डायरेक्टली करू शकतो ते कॉपी वगैरे. एकाच याच्यामध्ये जर आपल्याला आलं लोड कॉम्बिनेशन्स तर ते कधीही चांगलं राहते, है ना. इसमें नीचे डाल देते हैं लोड्स और लोड कॉम्बिनेशन्स. एनवलप तसेच राहू दे आपण, हे आपल्याला डिलीट करावं लागेल. हेही राहू दिलं तरी चालते आपले, कारण की याचंही काही टेन्शन नाही, ते तर डायरेक्टच आपण करू शकतो, कारण की आपले सगळे लोड जे आहे ते सारखेच पाहिजे. ठीक आहे, लोड कॉम्बिनेशन्स आणि लोड सारखेच पाहिजे, फक्त लोडचा आपल्याला काय करावं लागेल, डिलीट करावं लागेल. हे जे आहे हे डिलीट करावं लागेल, कारण की हे तर लावणे आहे आपल्याला. ठीक आहे. आफ्टर आणि कॉलम येईल थोड्या वेळात येते. मिडल मध्ये झूम नाही, झूम होऊन इकडे करता येते त्याला, स्लाइड करता येते. सब वरतून चाललाय का रुचिता? नाही सर, ते इकडे चाललंय, ते झूम करताय ना, साईडला करता येतो. हा साईडला. आपण थंड खाण्यापेक्षा आता असं खाऊन घेऊ, बेटर राहील. खाता खाताही पाहू शकता तुम्ही. चालेल, ठीक आहे. नाही, थंड होऊन जाईल बघा, जाऊ द्या, चालेल, काय हरकत नाही. पिक्चर नाही पाहता म्हणते, नाही थांबवून खाऊ शकतो, थांबवून खाऊ शकतो आपण, तेच पूर्ण करून खाऊ शकतो. थांबवून देऊ थोडा वेळ. हे कॉपी पेस्ट मारू द्या, कॉपी कंट्रोल सी कंट्रोल बी होते ना. बघा, इथे डायरेक्टली आपण काय करतो, आता इथे आलो आपण डायरेक्टली फिनिशच्या खाली कंट्रोल एस मध्ये दाखवतोय तो बढिया ग्रीन झालाय म्हणून, आहे की नाही. ग्रीन झाला म्हणजे तिथून तिथपर्यंत सेव्ह झालेलं आहे. आता हे समजून सांगतो मी, तुम्ही पहिला ते खाऊन घ्या, कारण की थंड होण्यात काही मिनिंग नाही. मी इथून समजून सांगतो, कारण की इथून अजून अर्धा पाऊण तासाचा लेक्चर आहे. व्हिडिओ स्टॉप. बसू नंतर पर्यंत आपण म्हणजे
लोड्स कसे म्हणजे आपलं रिनंबर्स कसे करायचे ते पाहिलं आणि लोडिंग्स कसे लावायचे ते पाहिलं. तर लोडिंग्स आपण लावलेले आहे इथे, मेंबरला आपण लोड लावलेला आहे हे दिसत आहे आपल्याला याच्यामध्ये, आणि याच्या खाली मग आपण आपल्याला लोड टाईप दिसत आहे. तर लोड टाईप मध्ये जर तुम्ही आता बघाल तर तुम्हाला इथे काय दिसत आहे, एक्स आहे ना. त्याच्यानंतर मग परफॉर्म अनालिसिस, मग परफॉर्म अनालिसिस प्रत्येक ठिकाणी आहे बघा, म्हणून कॉपी पेस्टच करायचं डायरेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मायनस एक्स, एक्सला इथे मायनस एक्स आहे, ते आपण लोड कॉम्बिनेशन मध्ये लावत होतो पण इथे डायरेक्टली घेतलेलं आहे. ठीक आहे. मायनस एक्स, त्याच्यानंतर मायनस एक्स झाल्यानंतर मग प्लस झेड. ठीक आहे. मग मायनस झेड, याच्या जागी आपण डायरेक्टली इथून झेड आणि एक्स एकच ठेवला आणि लोड कॉम्बिनेशन मध्ये मायनस लावला तरी चालेल, म्हणजे तेवढे लोड्स आपले कमी होतात. पण कशाला, आपलं बनलेलं आहे म्हणून आपण तेच ठेवू. प्रत्येकीच्या खाली आपलं काय आहे, परफॉर्म अनालिसिस आहे, चेंज आहे. ठीक आहे. परफॉर्म अनालिसिस चेंज. आता इथे डेड लोड, डेड लोड म्हणजे जे काय आपले वॉल लोड वगैरे लागेल ते सगळे डेड लोड मध्ये लागेल, वॉल लोड सगळे डेड लोड मध्ये लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग खाली मेंबर लोड, मेंबर लोड मध्येच तेच वॉल लोड वगैरे आलेलं आहे. मग लाई लोड, लाई लोड आपले कशावर येईल, पर्लिनवर लाई लोड येईल, पर्लिनवर आपले लाई लोड येईल, 0.75 चा लाई लोड येईल. तो आपला इथे लागेल. आणि मग त्याच्यानंतर हे प्रेशर कॉलम जे काय लोड म्हणजे लोडिंग आहे, लोडिंग काय काय लागलेलं आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण डेड लोड आणि लाई लोड वर जाऊ आणि मग याच्यावर येऊ आणि मग खाली 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 एक 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 इथूनही बघून घेऊ आणि तिथेही आपण कसा लावताय काय लावताय ते बघून घेऊ. ओके. तर इथून जे खालचे जे लोड कॉम्बिनेशन्स आहेत ते लोड कॉम्बिनेशन्स आपण पहिले लोड समजल्यानंतर मग लोड कॉम्बिनेशन वर जाऊ. ठीक आहे. जास्तीत जास्त एक 20 ते 25 मिनिट लागेल लोड कॉम्बिनेशन समजून घ्यायला. मी बंद केलं, बंद केल्यानंतर तुम्ही बघाल तर इथे आता काय होऊन जाईल, इथे लोडिंग्स आतापर्यंत नव्हतं, आता लोडिंग्स इथे आलेलं आहे. गॉट इट. लोडिंग्स आलेले आहे. आता डेड लोड, डेड लोड मध्ये सल्फेट, सल्फेट पूर्ण बिल्डिंगला लागलेलं आहे कारण की तिथे पहिलेच होतं ऑल म्हणून. ठीक आहे. ते झाल्यानंतर मग त्याच्याच मध्ये आपल्याला काय लावायचं, वॉल लोड लावायचा. वॉल किती, 9 इंचीचा वॉल आहे, तर वॉल लोड किती लावा लागेल आपल्याला, 9 इंचीचा वॉल आहे तर सरसरा 14चा, पण याची जी हाईट किती आहे, 3 मीटरच आहे. ठीक आहे. तर 3 मीटरची साईज आहे, तर 14चा सरसरा वॉल लोड आपण -14 आपण लावू शकतो. डेन्सिटी जर आपण म्हणजे 14चा कसा लागला, जर हा क्वेश्चन असेल कोणाला तर आपण त्याला कॅल्क्युलेट करू शकतो. डेन्सिटी ऑफ ब्रिक वर्क दॅट इज 20 into 0.23 into 3 meter is height, 13.8 is round up to 14. ओके. सो -14 हा आपण वॉल लोड घेतलेला आहे आणि हा वॉल लोड आता आपण डायरेक्टली असाइन इथे करू शकतो. तर आपल्या कन्व्हेन्शनल मेथडनीच जायचं, असाइन करायची, त्या तिथून नाही जायचं म्हणजे कुठून, आपल्या स्टॅड एडिटर मधून, कारण की स्टॅड एडिटरच मी सांगितलं तुम्हाला डायरेक्टली आता. सो एक मिनिट, सिलेक्ट मध्ये आता व्ह्यू मधून पण आपण करू शकतो. ते व्ह्यू मधून पण आपल्याला व्हर्टिकल घेतला आपण आणि खाली जर हे सिलेक्ट केलं आणि व्ह्यू ऑब्जेक्ट ओनली केलं तर आपल्याला खालचं जे आहे ते दिसून जाते. वॉल्स कुठे कुठे आउटरलाच आहे की मदत पण आहे, शिवनेर शॉप मध्ये आउटरलाच आहे, तर तेही आपण आपल्या कॅड मध्ये बघू शकतो. एक मिनिट, एक मी लावून देतोय आता, बाकीचे सगळे तू आणि बाकी खुशबूला करायचं असेल किंवा यांना दोघींना करायचं असेल तुम्ही करू शकता बाकीचे लोड्स लावण्यासाठी, म्हणजे ते खतम होऊन जाईल. ठीक आहे. लोडिंग लावून बघू शकता. रुचिता आल्सो, पण तिला समजणारच नाही, पहिले समजायला पाहिजे. स्टॅड चालू कर आता, एक 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 एक. स्टील थोडं हार्ड आहे आरसीसी पेक्षा.
सिल्कच करायचं असतं की आज नाही आरसीसी पण करू शकता तुम्ही, पण ते कसं आहे तो आपला हात स्टँड नॉर्मलवर जास्त बसलेला आहे, त्या कारण आपल्याला म्हणजे पाहायला ते बेटर आणि यूज करायला ते बेटर आहे. पण जसं आम्ही G+14 G+15 आम्ही चेक करतो ते आम्ही स्टँड कनेक्टवरच चेक करतो, साध्या स्टँडवर चेक नाही करत, कारण की त्याचे रिझल्ट अप्रोप्रिएट नाही आहेत. अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहे, ऑफसेट्स वगैरे जे काही तुम्हाला लावणं मी नाही शिकवलेलं आहे, जे मोठ्या बिल्डिंग्समध्ये राहते. G+18चा आता एक प्रोजेक्ट आलं होतं, तर ते मुलांना आपण करून दिलं. आपली जे माझ्या सरांची जी बिल्डिंग आहे G+18ची, अंजनी हाईट्स, अंजनी नावाचं तुम्ही नाव पण नागपूरला जाल तर तुम्ही ऐकाल, अंजनी हाईट्स. तर त्याचं G+18चं पण आपण केलेलं आहे, त्याच्यावर पण वर्क आपलं झालेलं आहे नागपूरच्या ऑफिसमध्ये. ठीक आहे, एक मिनिट. तर ते ई टॅबमध्ये गेलं आहे. सोयनर शॉप ना, कॅड सोयनर शॉपची सेक्शन व्हायचं ना तुझं तसं. ठीक आहे. हे वॉल्स फक्त आउटरला आहे, इथे वॉल दाखवलेली नाही आहे, पण वॉल आहे ऍक्च्युली. प्लॅन मध्ये दाखवायला पाहिजे होती वॉल, जी दाखवलेली नाही आहे, दाखवल्या गेलेली नाही आहे. हे नाही का, अरे हा शॉप आहे, हा शटर आहे, हे एंट्री आहे, तर इथे मागे वॉल पाहिजे होती. ठीक आहे, तर हे आउटरलाच वॉल आहे. तर वॉल लोड आपल्याला लावायचा, लोडिंग लोडिंग्स मध्ये असाइन टू कर्सरच जायचं. अच्छा, तो डिस्प्ले नाही होता. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये डिस्प्ले का नाही होता, तर डिस्प्ले असाइनिंग झालेला आहे, तिथे डिस्प्लेवर क्लिक करावं लागेल. व्ह्यू लोडिंग नाही का, मग अशी व्ह्यू होत नव्हतं, जसं आता इथे लावलेलं आहे आणि इथे टॉगल करायचं आहे, तिथे टॉगल पण आपण करू शकतो. समोर नाही आहे ना याच्या, जर तुम्ही कॅड मध्ये बघाल तर तुम्हाला नाही दिसतोय समोर, समोर ओपन आहे, कारण जिथे नाही आहे तिथे कशाला लोडिंग लावायचं, गरज नाही. ठीक आहे, तो हा लोड झाला. त्याच्यानंतर लाईव्ह लोड कशावर राहील तुमचा, पर्लिन्सवर राहील. डेड लोड एवढाच होता इथे, वॉल लोडच डेड लोड आहे. ठीक आहे, आणि सेल्फेड आहे. ठीक आहे, लाईव्ह लोड पर्लिनच्या याच्यावर लाईव्ह लोड लागेल इथे. ठीक आहे, सो लाईव्ह लोड पर्लिनच्या याच्यावर लागेल, तर लाईव्ह लोड आपल्याला लावावं लागेल. जसं की या ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर लोडिंग्समध्ये गेलो आपण, डेड लोड आपण पाहिला, तर इथे वॉल लोड नाही लावलेला आहे, पण इथे हा डेड लोड लावलेला आहे जो पर्लिनचा आहे. आणि लाईव्ह लोड जो लावलेला आहे तो डायरेक्टली आपण काय केलेला आहे, रेंजवर हा आपण या मेंबरवर लावून दिलेला आहे. ठीक आहे, लाईव्ह लोड आपला, तर तो कन्वर्ट केलेला आहे. ऍक्च्युली तो कन्वर्ट कसा केलेला आहे ते मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात, 2 मिनिटात. ते करण्यापेक्षा आपण फ्लोर लोड थ्रू पण जाऊ शकतो, काहीच प्रश्न नाही. फ्लोर लोड थ्रू पण गेलं तरी चालते. याने काय केलेलं आहे की हा यूडीएल थ्रू गेलेला आहे. यूडीएल म्हणजे 1 मीटर बाय 1 मीटरचा हे काढून त्याला पर मीटर मध्ये कन्वर्ट करून ते गेलेले आहे. पण डायरेक्टली पण लाईव्ह लोड आपण याच्या थ्रू पण जाऊ शकतो. कशा थ्रू, पर मीटर स्क्वेअर. रेंज जशी देतो आपण तशा टाईपला देऊन पण आपण जाऊ शकतो. याचं कॅल्क्युलेशन जर याने केलं असेल, इथे 1 मिनिट थांबा. लाईव्ह लोडचं काही कॅल्क्युलेशन दिलेलं नाही आहे, तिथे एक रिपोर्ट आहे.
हा तिथे आपल्या प्रिंटरवर आहे रेल्वेवाली. कसं असतं लाईन लोड आपल्याला 0.75चा घ्यायचा. हा 0.75. तर त्या 0.75 ला आपल्याला 1 मीटर बाय 1 मीटर मध्ये जेव्हा आपल्याला कन्वर्ट करावं लागेल, आपण 1 मीटरचे हे घेतलेले आहे. हा छोटा एक झेरॉक्स आहे नाही तर असू दे. कॅल्क्युलेशन जे आहे नाही हे बघा लाईन लोड याने इथे लिहिलेलं आहे 0.75 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि लावताना तिथे वेगळं कॅल्क्युलेशन्स लावलेलं आहे. एक मिनिट तिथे काय लावलंय पाहू दे. करतात लाईव्ह प्रोजेक्ट आहे हे तर त्या कारण करतात. काही जर आलं तर सगळ्यात पहिले स्ट्रक्चरल इंजिनियरला जेलमध्ये झाला पडलं तर ऑब्व्हियसली रिक्स आपली राहतात. मग बाकीचे लोक जातात कॉन्ट्रॅक्टर आणि बाकी. म्हणून आपल्याला आपला एक वकील चांगला जवळ ठेवणे ते खूप जास्त गरजेचं आहे. 1,00,000 रुपये तयार ठेवणे तेही जास्त गरजेचं आहे अँटिसिपेटरी बेल साठी. सर बेलचा अँटिसिपेटरी बेलचा 1,00,000 रुपये फिक्स फी आहे हायकोर्ट थ्रू. म्हणजे कोणती मोठी बिल्डिंगला जर हानी झाली तर सगळ्यात पहिले आपल्याला आतमध्ये टाकतील स्ट्रक्चरवाला. म्हणून हा काही साधा जॉब नाहीये. सगळ्या गोष्टी पाहूनच द्यावं लागते. इथे बघा इथे यांनी पर मीटर मध्ये लावलेलं आहे. ऍक्च्युअली पर मीटर मध्ये लावायला पाहिजेच नाही. पर मीटर मध्ये लावलेला आहे किलोन्यूटन पर मीटर. ओके दॅट इज किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. हा तर आता हे पर्लिन्स कसे तुम्हाला हे करावं लागेल की तुम्ही किती किती मीटरवर घेतले तेव्हा पर्लिन्स आणि त्याच्यानुसार तुम्हाला किती किती हे होते. म्हणजे सपोज आता तुम्ही 1-1 मीटरवर जर घेतला तर त्याचा लोड अशा टाईपचा ट्रायंगल टाईपचा जातो. तर त्याला तुम्ही डायरेक्टली हाफ पण करू शकता. हाफ करून पण तुम्ही डिवाइड करू शकता म्हणजे लॉंग स्पॅन असल्या कारण. लॉंग स्पॅन असल्या कारण हाफ पण तुम्ही डिवाइड करू शकता. तर तुमचा येत काय आहे तिथे 0.75 येत आहे ना.
0.75 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. तर तुम्हाला त्याला पर रनिंग मीटर साठी लावायचा. तर इंटू 1 मीटर आहे. हा किती स्पॅन आहे? 1 मीटर आहे. पण हा हाफ आहे ना 1 मीटरच्या डिवाइड बाय म्हणजे 0.5. ठीक आहे. हा 0.5 आहे तर ही हाईट पण किती राहील? 0.5 ची राहील. ठीक आहे. सो जर तुम्हाला म्हणजे लोडिंग पर मीटर मध्ये पाहिजे, हा किलोन्यूटन इंटू मीटर मध्ये पाहिजे, तर इंटू हे विड्थ करावं लागेल. म्हणजे हा h तुम्हाला h म्हणण्यापेक्षा हा x तुम्हाला इंटू करावा लागेल. तर x किती? 0.5. तो किती लोडिंग म्हणजे त्याच्या हाफ. आता आपण सोयनर शॉपला लावतोय. तर सोयनर शॉपला आपला किती लागेल आता लाईव्ह लोड? 2 मिनिटं. किंवा त्यांनी जे याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे कशाचं आपल्या 0.9375 जे केलेलं आहे, 0.48 जे केलेलं आहे, 9375 मे बी वेगळे अजून लोड पकडलं असेल त्यांनी वेगळ्याचं. तर हे इथे जर आपण एक पकडू कशामध्ये अझीम मध्ये, तर अझीम मध्ये किती मीटरवर पडली नाही का ऋतुजा? परली नाही 1.2 वर. तर 1.2 चा हाफ म्हणजे 0.6. ठीक आहे. 0.6 वर तिथे लावावं लागेल. आणि सोयनर शॉप मध्ये इथे 1 मीटर वर. तर याचा 0 पॉइंट म्हणजे 0.37. तुम्ही डायरेक्टली 0.5 लावू शकता. जास्त लोडिंग लावा, कशाला कमी लावा. ठीक आहे. सो हा 0.5 जेव्हा तुम्ही सोयनर शॉपचं बघताय किती 1 मीटर वर परली. पण बाकी याला जेव्हा आता आपण याचं शेड बघितलं, कशाचा आपला आधीचा शेड म्हणजे ते सेलिब्रेशन वाला सेलिब्रेशन हॉल आहे त्याचा बघितलं तर तिथे 1.2 मीटर होतं. तर 1.2 ला 0.6 ने इंटू, मग म्हणजे 0.75 ला 0.6 ने इंटू आणि याला 0.5 ने इंटू. ठीक आहे. तर तुम्ही नाही, त्याची जे स्पेसिंग आहे दोन्ही पर्लिनची त्याच्या हाफ करायचं. कारण की लोड कसा ट्रान्सफर होता, लोड असा ट्रान्सफर होता. हे पर्लिन लोड असा ट्रान्सफर म्हणजे हाफ इकडे येईल, हाफ म्हणजे हाफ याच्यावर जाईल, हाफ याच्यावर जाईल. बरं का आता हा हाफ गेला, हा 0.5 चा गेला तुमचा किंवा 0.75 चा गेला, तर दुसरी पण पर्लिन येईल साइडिंग वाली इकडे येईल, तर त्याचा पण लोड हाफ झाला जाईल. म्हणजे या दोन मधातला पर्लिनचा आहे, हा मधातला पोर्शन आहे. याचा हाफ लोड इकडे आला तर याचा हाफ लोड इकडे जाईल, म्हणजे किती होऊन जाईल? हा 0.5 प्लस हा 0.5 म्हणजे किती होऊन जाईल? 1. तर डायरेक्टली 1 कराल तर 0.75 इज द करेक्ट आन्सर. आणि जर ते हे असेल म्हणजे काय म्हणते 1 पेक्षा जास्त असेल, जसं तिथे आता 1 पेक्षा जास्त होतं, कुठे 1.2 होतं अजास मध्ये, तर मग इथे काय होऊन जाईल तुमचा 1.2 होऊन जाईल. तर 1.2 केलं तर किती आन्सर निघतं? दॅट्स वाय 0.9. तिथे 0.9 त्या कारण होतं बघा. ओके 93 समथिंग आलाय ना. 0.9 चं रिझन का बरं आहे ते आहे 0.9 ला डायरेक्टली वी गो टू द 1 आल्सो. ओके. सो आता आपल्या सोयनर शॉप साठी किती घ्यायचं आहे? 0.75 म्हणजे सरळ जे पर्लिनचं स्पेसिंग आहे ते 0.75 ला इंटू करायचं आहे. सरळ लिहून टाका. आणि शेवटला याला हाफ होईल, म्हणजे जो शेवटला पर्लिन राहील त्याला काय हाफ आहे, म्हणून 2 घ्यायचे. शेवटच्या पर्लिनला हाफ. आणि पण कॅन्टिलिव्हर काढला तर काय कराल? शीट कॅन्टिलिव्हर काढली तर हाफ येईल का? नाही, त्याच्यापेक्षा पूर्ण घेतलेला का प्रॉब्लेम आहे? ठीक आहे.
सो आता लाईव्ह लोड आपण लावून घेऊ. सॉरी, लाईव्ह लोड. तर लाईव्ह लोड किती लागेल आता मग? -0.75. तर तुम्हाला असं नाही वाटत की हा लाईव्ह लोड आपल्याला अर्थक्वेक मध्ये पण पाहिजे होता? तर लाईव्ह लोड किती लागेल अर्थक्वेक मध्ये? 3 पेक्षा कमी आहे तर 25% याचा. इट्स नियर अबाउटली 0 येईल टाईप. ठीक आहे. तर त्या कारण त्याला निग्लेक्ट केला तरी चालते किंवा लावला तरी चालते, पण लावून घेऊ आपण. 0.75 चा डिवाइड बाय 4 किती होतं? (0.75 divided by 4) 0. 1875 ला 0.2 म्हणताय ती, तर ते बरोबर आहे, काही चुकीचं नाही आहे, ते घेऊ शकता तुम्ही. मेंबर लोड मधूनच लावा लागेल तुम्हाला. मेंबर लोड, युनिफॉर्म लोड. आता मी इथे 0.75 डिवाइड बाय 4 करील. 1875. तर 1875 ला 0.2 पण तुम्ही म्हणू शकता, काहीच प्रश्न नाही. ठीक आहे. आणि इथे मी सगळ्यांना हे लावून टाकेल. सिस्मिक मध्येच घेतला आम्ही. सिस्मिक मध्येच घेतलेला आहे. ठीक आहे. मायनस द्यायचा आणि दिला ना, हे बघ. सिस्मिक मध्ये नाही देतात. आता बघा, आता मेन आहे हे 4-5 समजणे. बस एवढं समजलं आहे तर मग बाकी लोडिंग तुम्ही लावलेले आहे, बाकी लोडिंग तुमच्याकडे पहिलेच लागलेली आहे. ठीक आहे. हे महत्वाचं आहे. आता म्हणजे याचा व्हिडिओ आपण वेगळा करू. म्हणजे हे कोणते लोड? विंड लोड. हाऊ टू अप्लाय विंड लोड. व्हिडिओज आपण वेगळा घेऊ. 2 व्हिडिओ मध्ये. म्हणजे